नमस्कार दोस्तों, मैं हूं मुस्कान और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क न्यूज, जहां मिलती है आपको खबरें ताजा और महत्वपूर्ण। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। महाराष्ट्र सरकार के वरिष्ठ मंत्री प्रताप सरनाईक ने शिवसेना के नगर सेवक उम्मीदवार के समर्थन में चुनावी मैदान में उतरकर धुआंधार प्रचार प्रसार किया। उनकी मौजूदगी से पूरे वार्ड में चुनावी माहौल गर्मा गया और कार्यकर्ताओं व नागरिकों में नया उत्साह देखने को मिला। चुनावी प्रचार के दौरान प्रताप सरनाईक ने घर घर जनसंपर्क करते हुए सरकार की कल्याणकारी नीतियों और विकास कार्यों को जनता तक पहुंचाया। उन्होंने कहा कि राजनीति का असली उद्देश्य समाज को जोड़ना, विश्वास कायम करना और आम नागरिकों की समस्याओं का समाधान करना है। इसी भावना को व्यक्त करती हुई एक शेरो शायरी भी उन्होंने साझा की। समाज से जुड़कर जो हर दिल की बात समझे, वही नेता हर गली में उम्मीद की लौ जलाए। नाम नहीं, काम ही पहचान बने उसकी। प्रताप सरनाईक साहब जो साथ निभाए। प्रचार सभाओं में प्रताप सरनाईक ने कहा कि नगर सेवक का चुनाव केवल प्रतिनिधि चुनने का विषय नहीं, बल्कि वार्ड के विकास, सामाजिक एकता और उज्जवल भविष्य का निर्णय। उन्होंने जनता से अपील की कि शिवसेना के उम्मीदवार को समर्थन देकर विकास की इस यात्रा को और मजबूत बनाए। इस दौरान बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, शिव सैनिक और पदाधिकारी उपस्थित रहे। लोगों ने मंत्री प्रताप सरनाईक का गर्मजोशी से स्वागत किया और उम्मीदवार के प्रति अपना समर्थन खुलकर व्यक्त किया। पूरे क्षेत्र में सकारात्मक माहौल और संगठन की मजबूती साफ नजर आई। प्रताप सरनाईक ने भरोसा दिलाया कि चुने जाने के बाद नगर सेवक वार्ड हर समस्या को सरकार तक मजबूती से पहुंचाया जाएगा और सड़क, नाली, स्वच्छता, स्वास्थ्य व अन्य मूलभूत सुविधाओं को प्राथमिकता के साथ पूरा किया जाएगा। इस धुआंधार प्रचार प्रसार ने वार्ड में चुनावी सरगर्मी को नई ऊंचाई दे दी है। अच्छा, पत्रकार दिन होता आणि तुम्ही सगळेजण भेटणार होतात म्हणून त्याचा आनंद आज झालेला आहे। सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी 2026 ची निवडणूक आहे, ती निवडणूक वेगळ्या पद्धतीनं लढवण्याचा निर्णय हा शिवसेनेनं घेतलेला आहे आणि प्रामुख्यानं ह्या गोष्टीचं दुःख आहे की मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांनी युती होऊ दिली नाही। कारण माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 2 भाग येतात, एक मीरा भाईंदरचा भाग आणि एक ठाण्याचा भाग। ठाण्याच्या भागामध्ये आम्ही युती केली आणि त्याचबरोबर ठाण्याच्या माझ्या मतदारसंघातील 4 ठिकाणी जे गेल्या वेळेस धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार होते, त्यांना आम्ही त्या ठिकाणी शांत करून फक्त महायुती व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये एक जागा ही भारतीय जनता पक्षाला दिली, जेणेकरून महायुती अखंड राहील आणि महायुतीची सत्ता मुंबई, ठाणे, कल्याणप्रमाणे इतर ठिकाणी होईल। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता व्हावी यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि त्या माध्यमातून रवींद्र चव्हाणांशी बोलल्यानंतर आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर एक परिपत्रक त्यांनी काढलं आणि त्या आधारे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो। परंतु मला त्यांनी 50 मिनिटं बसवल्यानंतर सुद्धा ते आले नव्हते। पण नंतर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने अवहेलना केली की आता तुमच्या 22 जरी आले असेल तर त्यातील काही लोक माझ्या संपर्कात आहे, माझ्याबरोबर होते आणि मी तुम्हाला 13 जागा देतो, आता 13 जागांवर जर तुम्हाला युती करायची असेल तर तुम्ही करा, असं प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की जसे ठाण्याला महायुती झाली त्याचप्रमाणे मीरा भाईंदरला करावी। इथे आम्ही 40 जागा दिल्या, इथे जरी आम्हाला 36 जागा तुम्ही दिल्या किंवा त्याहीपेक्षा अजून काही जर कमी जास्त आपण जर दिल्या तर निश्चितपणे आम्ही महायुती करू, परंतु ते काही त्यांचा प्रस्ताव आला नाही आणि त्यामुळे मी 81 उमेदवारासह त्या शिवसेनेच्या जागा ह्या आम्ही लढायला तयार झालेलो आहे। प्रामुख्यानं मीरा भाईंदरला महायुती व्हावी ही भाजपबरोबर व्हावी ही प्रताप सरनाईकची इच्छा होती। कारण नरेंद्र मेहतांनी गेल्या 13 वर्षामध्ये म्हणजे 10 वर्ष त्यांची सत्ता महापालिकेमध्ये होती, त्यांची वहिनी महापौर होती, ते स्वतः महापौर होते, पण ज्या पद्धतीने मीरा भाईंदरला त्यांनी अक्षरशः पोखरून काढलं, परंतु सत्ताधारी पक्षाचा एक आमदार म्हणून डोळे मिटून गप्प बसावं लागत होतं आणि आम्ही त्या गोष्टी ज्या घडत होत्या त्या डोळ्यासमोर बघत होतो। आदरणीय काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सुद्धा घातल्या आणि त्यांच्या कानावर घातल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये काही परिणाम जाणवत नव्हता आणि त्याचंच उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतः जे ॲफिडेविट केलेलं, म्हणजे शेवटी एखाद्या आमदारावर किंवा एखाद्या पक्षाचा प्रमुख म्हणून किती कलंकित असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मेहता। आणि हे काय मी सांगितलेलं नाही, त्यांनी
ज्या काही ॲफिडेव्हिट त्यांचे दाखल केलेले आहेत त्यांच्याच निवडणूक जे निकाल निवडणुकामध्ये प्रतिज्ञापत्र जे दाखल केलं जातं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी जे दाखल केलेले गुन्हे आहेत म्हणजे कुठले गुन्हे त्यांच्यावर नसावे. फसवणुकीचे गुन्हे आहेत, अँटी करप्शनचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर बलात्काराचे गुन्हे आहेत, फसवणुकीचे तर अनेक गुन्हे आहेत, दमदाटी करण्याचे गुन्हे आहे. एवढे असे गुन्हे एखाद्या लोकप्रतिनिधीवर असणं, आम्ही सुद्धा शेवटी मी सुद्धा 30 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, पण अशा प्रकारचे गुन्हे माझ्यावर कधी दाखल झालेले नाही. ठीक आहे, न्यायालयामध्ये काय निर्णय लागायचा तो निर्णय लागेल. सर्वात जास्त गुन्हे हे पर्यावरणाच्या नावाखाली त्यांनी केलेले जे चुकीची कामं आहेत अशा पद्धतीचे त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. म्हणजे एका लोकप्रतिनिधीवर 25-30 गुन्हे दाखल कदाचित महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मेहता हे एकमेव आमदार असतील एवढे मोठे गुन्हे आणि ते प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत. स्वतःला त्यांना लाच घेताना सुद्धा पोलिसांनी पकडलं. ठीक आहे, बलात्कार त्यांच्या ज्या व्यक्तीने बलात्काराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला त्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी सुद्धा दिली प्रभाग क्रमांक 18 मध्ये. ज्या व्यक्तीनं म्हणजे ज्या ठिकाणी ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं तरण तलाव आहे, ग्रंथ मुथा नावाचा बिचारा एक गरीब मुलगा त्या ठिकाणी दुर्घटनेमध्ये त्याची मृत्यू झाली, परंतु जो तरण तलाव जी व्यक्ती चालवत होती मधुसूदन पुरोहित आणि अजून त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली जाते. म्हणजे चुकीची कामं जी लोक करतात शहरामध्ये त्यांना अशा प्रकारे जर प्रोत्साहन देत असतील. भानुशाली नावाची त्यांची एक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 23 मध्ये, तिला तर 5 वर्षात शिक्षा झाल्याची कोर्टाची आदेश आहे. अजूनही अनेक गुन्हे त्या बाईवर आहे. अशा लोकांना जे पूर्णपणे कलंकित आहेत अशा कलंकित लोकांना तुम्ही उमेदवारी देता आणि स्वतः पण किती कलंकित. बघा, महसूल मंत्र्यांचं पत्र माझ्याकडे आहे, त्यांच्याच पक्षाचे महसूल मंत्री त्यात लिहिलेलं आहे. नोटीस आहे, विषय भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या 7-11 कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेची पर्यायाने शासनाच्या थकीत महसुलाची जलद वसुली करण्याबाबत. म्हणजे तुमचे महसूल मंत्री तुम्हाला भूमाफिया म्हणतात. ही महसूल मंत्र्यांची नोटीस आहे. म्हणजे आश्चर्य आहे. ह्या गोष्टी आजपर्यंत आमच्यापर्यंत आल्या नव्हत्या, परंतु असे कलंकित लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे या शहराचे आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या विचारावर चालणारा हा पक्ष आणि ह्या पक्षाबद्दल आम्हाला आदर आहे, कारण आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ह्या पक्षाबरोबर आहोत आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. परंतु एवढी कलंकित लोक जर ह्या मीरा भाईंदर शहराचं नेतृत्व करत असेल तर मी स्पष्टपणे सांगतो महायुती नाही झाली हे खूप बरं झालं, कारण त्यांना त्यांची जागा दाखवायची आता आम्हाला संधी जनतेनं दिलेली आहे आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या जागा तर दाखवू. त्यांचे सगळे कलंकित जे उमेदवार आहे ज्यांच्यावर मोठे काही उमेदवारांवर तर खुनासारखे आरोप आहे, भ्रष्टाचार, बलात्कार, म्हणजे किती गुन्हे असावे कुणावर ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही लढणार. आणि मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं, मला ते भाईजान बोलले ना, बजरंगी भाईजान, ह्या बजरंगी भाईजानच्या शेपटीला आग लावलेली आहे. आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचार एवढे कलंकित जे काही रावण जो हा आहे त्या रावणाच्या लंकेचं दहन करण्याची प्रतिज्ञा प्रताप सरनाईकने केलेली आहे आणि ती प्रतिज्ञा मी पूर्ण करणार. यह थी आज की खास खबरें. अगर आपको यह वीडियो पसंद आया हो तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हर जरूरी अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. धन्यवाद.